आज मुख्यमंत्री नाही, तुम्ही फक्त एक जितेंद्र विचारेल आणि देवेंद्रजी उत्तर देतील. जितेंद्र आणि देवेंद्र यांचा संवाद. पहिला प्रश्न असा आहे, बालपण कसं होतं? बालपणात स्वभाव कसा होता? त्याला आपण म्हणतो ना की बालपणी हट्टी असलेल्यानंतर स्वभाव तो ठाम होत जातो, पण बालपण कसं होतं? नाही, मला जे काही बालपण आठवतं त्यात मी फार शांत स्वभावाचा होतो. आणि म्हणजे माझ्या शाळेतही माझ्या वर्गामध्ये हाईट जास्त असल्यामुळे शेवटच्या बेंचावरच बसायचो. आणि म्हणजे कायम पहिलीपासून 10वीपर्यंत शेवटच्या बेंचवर बसलो मी. अतिशय शांत. आणि म्हणजे माझे जे काही शिक्षक होते त्यांना देखील ही खात्री होती की हा एक चांगला पोरगा आहे. अच्छा. अर्थात थोडं बहुत मी गडबड करायचो. ती थोडी बहुत जरा एलॅबोरेट करून सांगा, म्हणजे जरा मोठी करून. नाही म्हणजे काही आपल्याला ज्याला आपल्या नामच्या नागपुरी भाषेत बारीक काड्या म्हणतात तसं करायचो. पण बारीक काड्या करायचं त्या करायचो. पण ओव्हरऑल इमेज मात्र म्हणजे तेव्हाही अशीच होती की हा चांगला पोरगा आहे म्हणून. आणि अगदी खरं सांगतो, म्हणजे तुम्ही माझे काही मित्र आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता, पण ज्यावेळेस कोणी गडबड करायचं आणि नेमकी गडबड कोणी केली आहे असा विषय यायचा, त्यावेळेस वर्गातले मुलं माझी साक्ष काढायची की तुम्ही देवेंद्रला विचारा, मी नाही केली गडबड. अच्छा. इतका शांत होतो. पण तुम्ही म्हणता की मागच्या बेंचवर बसवायचं तुम्हाला, मग हाईट उंची जास्त असल्या कारणाने अर्थातच मागच्या बेंचवर फक्त उंची मोठी आहे म्हणून बसवत नाही, तर काही खोड्या करणाऱ्या मुलांना पण मागे बसवतात. पण मग असं होतं ना की आपण जरी छान स्वभावाचे असलो, सुस्वरूप असलो, तरी सुद्धा खोड्या करणारे मित्र आपल्या बाजूला येऊन बसतात. आणि तसं आपण वाण नाही पण गुण लागला असं काहीतरी होतच ना. तर तसं काही झालं का? काही खोड्या करणारे असं थोडंसं म्हणजे त्याचा गुण मला लागला की नाही मला माहित नाही. माझा एक फार चांगला मित्र होता, तो आता मुंबईतच असतो, आर्किटेक्ट त्या मुंबईमध्ये. आणि तो आणि मी, तोही चांगला उंच असल्यामुळे आम्ही दोघांना शेवटच्या बेंचवर बसवलं जायचं. मग आमच्याकडे एक आमच्या क्लास टीचर आल्या आणि त्यांनी असा निर्णय घेतला की पोरं फार बंडखोरी करतात, तर 2 मुलांच्या मध्ये एक मुलगी बसवायची. अरे वा. आणि त्यामुळे त्यांनी अशी अरेंजमेंट केली की 2 मुलांच्या मध्ये एक मुलगी या ठिकाणी बसवली. पण आमचा हा मित्र एवढा होता, त्यांनी एवढा त्रास दिला त्या मुलीला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे, असा त्रास नाही पण किती मध्ये बसू नये, की शेवटी तिने जाऊन ते आमच्या टीचरला सांगितलं की मला काही यांच्यामध्ये बसायचं नाही. आणि शेवटी पुन्हा तिला तिथनं काढलं ना, आम्ही दोघं आजूबाजूला आलो. मग तरी तुमच्या दोघांची मैत्री टिकली पुढे? हो, वा वा, अगदी चांगली. म्हणजे त्यांचा मार खाल्ल्याचं कधी काही आठवतंय? कधी काही शिक्षा झाली? एकदा आमचे गणिताचे सर होते, नाव घ्यायला हरकत नाही, आम्हाला फार ते बिचारे वारले, त्याच्यामुळे त्यांचं नाव घेत नाही मी. बर. आणि एकदा आमच्या वर्गामध्ये 27 मुलांना माझ्या सकट टर्मिनल एक्झाम मध्ये गणितात 50 पैकी 0 मार्क मिळाले. 27 मुलांना. आणि त्यानंतर त्या प्रत्येकाच्या थोबाडीत मारली त्यांनी. आणि फायनल एक्झाम पर्यंत त्यांच्या वर्गामध्ये सगळ्यांना समोर बसावं लागेल. 27 मुलं बेंचवर नाही बसायचे, त्याच्या समोर जमिनीवर बसायचे. पण त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या त्या दहशतीपायी सगळे पास झाले, म्हणजे मी पास झालो. सगळे पास झाले. मला आजही असंच वाटलं होतं की खुर्ची पलीकडले मुख्यमंत्री म्हणजे लॉनवर वगैरे बसून असेल, पण समोर बसून. पण बरं, तुम्ही म्हणता की खोडकर म्हणजे कधी पकडला गेला नाही, पण मला एक गोष्ट नक्की ठाऊक आहे की तुम्ही एकदा पकडले गेला होतात. त्रिकोणी पार्क नावाची एक जागा आहे, तिथे खूप पाऊस पडतो. म्हणजे अर्थात राजकारणात आल्यानंतर अनेक जे राजकारणी असतात ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत असतात. पण तुम्ही लहान असताना त्रिकोणी पार्कवर उड्या मारताना पाऊस खूप पडला होता आणि तिकडे पकडले गेला होतात. आणि कोणीतरी जोशी नावाचे गृहस्थ समोर राहायचे, ते खूप ओरडले होते. तुम्ही 3रीत होतात, 3री 4थीत. मला एकदम आठवत नाही, म्हणजे जोशी राहायचे, पण नेमकं काय घडलं होतं, चांगलं घडलं असेल तर सांगा, नाही तर सांगू नका, मला तर काही आठवत नाही. नाही, आम्हाला अशी एक असा सुगावा लागला. त्यामध्ये आई वडील माझे लवकर गेले, पण लहानपणी वडील होते. वडील आमदार होते? हां, वडील आमदार होते. आणि
मोठा भाऊ होता आणि मी होतो, आजी होती आमची. आणि आमच्या वडिलांची सवय अशी होती की ते रात्री कधीतरी घरी येणार आणि आमच्या घरी नियम होता की जेवायला वगैरे कोणी त्यांच्याकरता थांबायचं नाही. त्यामुळे ते रात्री 1-1.5 वाजता येणार, स्वतः जेवणार. बर. आणि सकाळपासून त्यांचा दरबार लागायचा, लोक भेटणारे. आणि माझं काम होतं की त्या दरबारात लोकांना चहा पाणी देणे. बर. त्याच्यामुळे सकाळी 3 तास म्हणजे जेव्हा शाळा नसेल किंवा मी घरी असेल तेव्हा ते एक काम असायचं की आलेल्या प्रत्येकाला पाणी द्यायचं आणि चहा त्या ठिकाणी द्यायचा. वडिलांची सवय अशी होती की वडिलांना जर कोणी विचारलं की मुलगा कुठल्या वर्गात आहे, तर वडील मला बोलून विचाराय, अरे कुठल्या वर्गात आहेस रे तू, असं बोलून विचारायचे. आणि ते 24 तास त्यांचं सामाजिक कार्य असायचं. म्हणजे आम्हाला आठवतं की वडिलांनी सांगितलं की आज सिनेमाला आपल्याला जायचं आहे रात्री, तर 9 वाजता शेवटच्या शोला जायचं असायचं. तर शेवटच्या शोला जायचं आहे, आम्ही आपले 8:30 पासून तयार होऊन बसायचो. मग वडील एक साधारण 10-10:15 यायचे. मग आम्ही सगळे सिनेमाला जायचो. आम्ही गेल्यानंतर एक साधारण 5 ते 10 मिनिटात इंटरव्हल व्हायचा. आणि मग त्याच्यानंतर आई फार चिडायची की तुम्ही कशाला घेऊन जाता मग पोरांना, कशाला हे असा इंटरव्ह्यू झाला. तर ते हसून नेहमी म्हणायचे की याच्याने सस्पेन्स वाढतो पिक्चरमधला. आणि आमच्या वडिलांची एक खासियत अशी होती की कधीच राग नाही याचा त्यांना. म्हणजे आम्हाला धाक होता त्यांचा, कधी कोणाला ते रागवले नाही, कधी चिडले नाहीत. आणि म्हणजे एखाद्या वेळेस सिनेमा वगैरे पाहायचा असला आणि आईच्या खूप मागे लागलं की पाहायचा आहे, पैसे दे तिकिटांकरता, आणि आईने दिले नाही की मग बाबांकडे जायचं. आणि मग आई कंप्लेंट करायची बाबांना की काय हो हा असं करतोय तसं करतोय. बरं असं केलं, ठीक आहे आजच्या दिवस जाऊ दे, मग नंतर पुढच्या वेळेस पाहू, असं म्हणून ते आपले दरवेळेस पाठवून द्यायचे. आम्ही बरं, तर आम्ही असं ऐकून आहोत की तुम्हाला खरं म्हणजे आमच्या आईची भूमिका पार पाडली आणि वडिलांची भूमिका पार पाडली. त्यामुळे कारण वडिलांना वेळ कधी नसायचाच, त्यामुळे सगळं आईच करायची. आणि एक गोष्ट होती की आईचा विश्वास होता आमच्यावर. म्हणजे आपला पोरगा जे काही करेल ते योग्य करेल एवढा आईला विश्वास होता. त्यामुळे घरी स्वातंत्र्य पूर्ण होतं, काहीही करायचं स्वातंत्र्य होतं. आणि मी देखील कधी त्याचा गैरफायदा घेतला नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी परमिशन आईकडनंच घ्यायची, आणि मिळाली नाही तर मागे लागायचं कटकट करत. शेवटी आई म्हणायची की ठीक आहे करा. तर त्याच्यामुळे साधारणपणे लहानपणी जे काही निर्णय करायचे किंवा जे काही आहे ते सगळं आईच करायची. आणि आमच्या आईची एक गोष्ट म्हणजे आमची आई एक चालती बोलती टेलिफोन डिरेक्टरी होती. आमच्या वडिलांनी कधी डायरेक्ट टेलिफोन नंबर पाहिला नाही. त्या काळात लँडलाईनच होत्या. तर ते आईला बोलून विचारायचे का तो याचा नंबर सांग, मग आई सांगायची आणि मग वडील तो फोन लावायचे. त्यामुळे त्यांना आईला सगळे नंबर, माझ्या अंदाजे 1,500-2,000 हजार नंबर आमच्या आईला पाठ असतील. दुसरं, आईचा तसा राजकारणाशी संबंध नसला तरी आईचं पॉलिटिकल अक्युमेंट खूप चांगलं आहे. म्हणजे तेव्हा होतं आजही आहे. म्हणजे भले ती एखादी गोष्ट मी ऐकत नाही पण ती कमेंट फार मार्मिक करते. म्हणजे तिला एखाद्या सिच्युएशनवर काय घडणार आहे हे निश्चित माहिती असतं. ती एक तिला फार चांगली हे आहे. त्याही वेळेस ती करायची. आताही तिचं म्हणजे एखाद वेळेस जी काही राजकीय परिस्थिती असते किंवा याच्यावर एखादी कमेंट तिची असतेच. उदाहरणार्थ कुठलंही, म्हणजे आता एखादं घटना घडत असेल तर कोण कसा वागेल याबद्दल अचूक सांगते ती. तुम्ही मुख्यमंत्री होणार असं त्यांनी कधी सांगितलं होतं का? नाही, असं तर खैर तिलाही कधी फार वाटलं असेल असं मला वाटत नाही. असं त्यांनी कधी सांगितलं नव्हतं. पण एखाद्या सिच्युएशन मध्ये काय होतं ते मात्र तिला कळतं. अच्छा, पण म्हणजे मग अर्थात कुठल्याही लेकरावर आपल्या आईचा प्रभाव असतोच. म्हणजे कुठलाही माणूस मोठा होत असताना आईचा संघर्ष, आईची माया आणि याच्याविषयी याच्या व्यतिरिक्त मोठा होऊ शकत नाही. तर आईचा प्रभाव कितपत आहे? म्हणजे तुम्ही म्हणालात की आईला साधारणतः 2-1 हजार नंबर्स पाठ होते. आम्ही असं ऐकलं की तुम्हाला 2-1 हजार कविता आणि गाणी पाठ आहेत. नाही, मला आहेत गाणे खूप पाठ आहेत. आणि पण मला अलीकडच्या काळामध्ये गाणे ऐकायलाच वेळ मिळत नाही. त्यामुळे नाही, मला आता त्याचं असं वाटायला लागलं की सगळी माझी मेमरी लॉस व्हायला लागला आहे. पण मला निश्चित 2-1 हजार गाणे तरी पाठ आहे. म्हणजे मी जर कोणी सुरुवात केली तर मी त्या गाण्याचं मग बऱ्यापैकी पूर्ण म्हणू शकतो. अच्छा,
नाही, हल्ली गाणी ऐकायला मिळत नाही असं ते म्हणतात. हल्ली त्यांना समूह गान ऐकायला मिळतं. ते सगळं समूहानं गात असतात, त्यांना ऐकावं लागतं. विरोधी पक्ष नेते म्हणा, समूह गान मी पण म्हणजे समूह गायकच आहे. म्हणजे मला जरी 2000 गाणे पाठ असले तरी चालीत एकही म्हणता येत नाही. माझ्या बायकोला चालीत म्हणता येतं, मला गाणे पाठ आहे. त्याच्यामुळे आम्ही असं कॉम्प्लिमेंट करतो. आणि मग तिच्या आवाजात आवाज मिसळून किंवा 4 माणसं गात असले तर त्यात आपला आवाज मिसळून गाता येतं. वा वा. नाही, पण गाण्यामध्ये जरी तुम्ही आवाजात आवाज मिसळून गात असलात तरी तीच तुमची जी सवय किंवा स्वभाव म्हणा, तोच तुम्ही लोकांच्या आवाजात आवाज मिसळलात, म्हणूनच तुम्ही आज या पदापर्यंत येऊन पोहोचलात. बारीक सारीक सवयी एखाद्या मोठ्या पदापर्यंत घेऊन जातात माणसाला. जस्ट एक 2-3 महिने कॉलेजमध्ये झाले होते. आणि आमचा एक मित्र आहे मुकुल कानिटकर म्हणून, फार अतिशय चांगला वक्ता आहे. आणि तो खूप डिबेट्स जिंकायचा. आणि एक अजून त्याच्यासोबत एक मुलगी पार्टनर होती. ते दोघं आमच्या कॉलेज करता खूप कप्स जिंकायचे. तर एकदा एक ब्रह्मपुरीला डिबेट होती आणि त्याच्यासोबत जी मुलगी बोलायची ती उपलब्ध नव्हती, ती जाऊ शकत नव्हती. तर तो मला म्हणाला की तू चलतो का त्या डिबेटला. मलाही वाटलं जाऊन यावं, आपण थोडंसं आपलं करावं काहीतरी. आणि म्हणून ठरवलं. आणि 2-3 दिवस त्यांनीच मुद्दे दिले, ते पाठबीट केले, जरा चांगलं तयार केलं. मग शेरबीर 2-4 इकडून तिकडून आणून आपला चांगलं भाषण झालं पाहिजे असं भाषण तयार केलं. आणि गेलो ब्रह्मपुरीला. तिथे 2च टीम होत्या, एक आमची टीम आणि एक आनंद निकेतन वरोरा जी आहे त्यांची टीम. अशा 2च टीम आल्या होत्या. आणि भाषावार प्रांतरचना वगैरे असं काहीतरी त्याचा विषय होता फार. आणि त्या विषयावर पहिल्यांदा मुकुल बोलला, अतिशय सुंदर, म्हणजे अप्रतिम बोलला तो. त्यानंतर त्या दुसऱ्या टीमची मुलगी बोलली, ती छान बोलली. मग मी बोलायला उभं राहिलो आणि 1-2 मिनटं बोललो, काहीतरी एखादी कविता का शेर काहीतरी बोललो. आणि खूप टाळ्या वाजवल्या लोकांनी. म्हणून थांबलो आणि विसरून गेलो पुढे काय बोलायचं आहे. आणि हातपाय कापायला लागले, काही आठवत नव्हतं. समोरचं सगळे लोक. आणि थोडंसं हुटिंग चालू झालं. म्हणजे साधारण असं समजा तुम्ही 45 सेकंद वगैरे मी काहीच बोलत नाही आहे. आणि मग ते हुटिंग चालू झालं. मग जे आठवलं ते बोलून टाकलं. आणि परिणाम असा आला की माझा जो पार्टनर होता मुकुल, त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. आणि आमच्या टीमला 2 टीममध्ये दुसरं मिळालं, कारण माझं फारच खराब झालं होतं. मग परत आलो. त्याच्यानंतर 2 महिने कुठे गेलो नाही. तो मला सारखा म्हणायचा की चल. मग 2 महिन्यानंतर एक चांगली डिबेट होती, त्यात सगळे नावाजलेले लोक. मग ठरवलं की याला जायचं आपण. आणि अगदी 5-6 दिवस आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस केली. आणि गेलो त्या डिबेटला आणि तिथे भाषण केलं आणि मला पहिलं पारितोषिक मिळालं. मग त्याच्यानंतर कधी मागे येऊन बघितलं नाही. आणि एक आमच्या इथे जे चांगले वक्ते होते त्यातल्या 1-2 लोकांशी मी बोललो होतो, कारण पहिल्याच्यात घाबरलो. मी सांगितलं फार मी घाबरलो. तर मला एक फार चांगली गुरुकिल्ली त्यांनी दिली. त्याने सांगितलं की पहिली गोष्ट अशी आहे की आपल्यासमोर सगळे मूर्ख बसल्यात असं समजून बोलायचं, म्हणजे मग भीती वाटत नाही. आता मी तसं बोलत नाही, पण सुरुवातीला जेव्हा बोलणं सुरू केलं त्यास या गुरुकिल्लीने बोलणं चालू केलं की समोर सगळे मूर्ख बसलेले आहेत, त्यांना काही समजत नाही, त्यामुळे बिनधास्त आपण बोललं पाहिजे. आणि त्याचा फायदा झाला. मग त्याच्यानंतर मग खूप बऱ्यापैकी पारितोषिकं मिळाली. पण म्हणजे ही पारितोषिकं किंवा हे जे बोलणं आहे, हे बोलणं फक्त घोकमपट्टी करून येणारं असू शकत नाही. इतकी पारितोषिकं जर मिळाली असेल तर त्यासाठी वाचनाची जोड असायला हवी, त्यासाठी जिज्ञासू वृत्ती असायला हवी. तर ते जे वाचन आहे, म्हणजे ते वाचन फक्त पुस्तकातलंच म्हणत नाही मी, माणसांचं वाचन. लहानपणी अशी कुठली माणसं पाहिली आहेत बोलताना, त्यांना त्या सभा असतील, कोणीही असेल, मग राजकारणातली व्यक्ती असेल, समाजकारणातली असेल, अगदी कोणीही असेल, कोणाला ऐकलंय, कोणाचे ते प्रभाव होते लहानपणी? नाही, खरं म्हणजे पुस्तकांचाही प्रभाव आहे, माणसांचाही प्रभाव आहे. मला आठवतं अगदी की प्रमोदजी म्हणजे प्रमोद महाजनजी हे त्या काळामध्ये बरेचदा आमच्या घरीच उतरायचे. तर साधारण प्रमोदजी लॉन्च झाले होते आणि अटलजींच्या सभांमध्ये वगैरे त्यांनी आपलं भाषण केलं होतं, ते लोकांना आवडलं होतं. त्यांची स्वतःची पहिली सभा नागपुरात एकट्याची वैयक्तिक अशी ठरली होती. आणि ती अगदी रामनगरचं आमचं एक फार काही मोठं ग्राउंड नाही आहे, त्या ग्राउंडवर प्रमोदजींची सभा, पण ती इट वॉज हिज फर्स्ट इंडिव्हिज्युअल सभा. तुमचं वय काय त्यावेळेला अंदाजे? 15 वर्षाचं, 13 वर्षाचं. आणि ती सभा ठरली होती आणि त्याला जायचं होतं.
मग प्रमोदजी आमच्या वडिलांना गमतीने असं म्हणाले की अरे याच्यापूर्वीच्या सभा सगळ्या मी अटलजींसोबत केली, अडवाणीजींसोबत केली, आता पहिल्यांदा तुम्ही माझी एकट्याची ठेवली आहे, लोक येतील का? आमचे वडील गमतीने म्हणाले तुमच्यावर माझं नाव छापलं ना, माझ्या नावाने येतील, काळजी करू नका. आणि मग आम्ही निघत होतो तर मला प्रमोदजी म्हणाले रे टेप रेकॉर्डर आहे का आपल्या घरी? म्हटलं आहे ना. तेव्हा तो असा सोनीचा असा आडवा टेप रेकॉर्डर होता. म्हणाले काम कर मग तू टेप कर. म्हटलं ठीक आहे मी टेप करतो. मग म्हणे तुझ्या जो कुठली सीडी कॅसेट आहे का? तर मी म्हटलं कॅसेट एक होती. म्हटलं ही कॅसेट आता खूप दिवस ऐकले, याच्यावरच टेप करतो. ते म्हणे नाही ते चांगलं काही टेप होणार नाही, आपण रस्त्यात कॅसेट विकत घेऊ. आम्ही रस्त्यात थांबलो, एक सोनीची एक कॅसेट आम्ही विकत घेतली आणि गेलो. आणि मला म्हणे तू बरोबर भोंग्याच्या खाली बस. तर मी भोंग्याच्या खाली तो टेप रेकॉर्डर घेऊन नवीन सेल बिल टाकून बसलो. आणि मी तुम्हाला सांगतो की 2 कॅसेट लागल्या मला. 1.25 तास प्रमोदजी बोलले. इतकं अप्रतिम भाषण, म्हणजे माझ्या जीवनामध्ये, म्हणजे त्याच्यानंतर इतके वेळा मी प्रमोदजींचं भाषण ऐकलं, ते नेहमीच सरस व्हायचं. पण ते भाषण जे प्रमोदजींचं होतं अप्रतिम. म्हणजे त्या दिवशी त्यांनी जे लोक जिंकले, त्यानंतर मला असं वाटतं की नागपुरात प्रमोदजी येणार म्हटल्यानंतर काही लोक गर्दी जमवायची काही आवश्यकता पडायची नाही. खूप दिवस माझ्याकडे ती होती, पण नंतर मग ती तुटायला लागली. म्हणजे आत्ता अगदी 7-8-10 वर्षापूर्वीपर्यंत होती. ती दुर्दैवाने मी रिस्टोर नाही करू शकलो. पण म्हणजे किंवा अटलजींचं भाषण नेहमी ऐकायला मिळायचं, ते अगदी मिश्किल अशा प्रकारचं अटलजींचं भाषण असायचं, त्याचाही परिणाम असायचा. आणि पुस्तकं मी खूप वाचायचो आणि सगळ्या प्रकारचे वाचायचो. आणि मराठी, इंग्लिश, हिंदी, अगदी ते हिंदीतल्या ज्या कादंबऱ्या सुरेंद्र मोहन पाठक वगैरेच्या किंवा असे ते केशव पंडित वगैरे त्या देखील तिथून त्या सगळ्या वाचायचो. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी सगळं खूप वाचायचो मी. वाचनाचा मला खूप छंद होता. आणि मला असं वाटतं अगदी 2002-2003 पर्यंत वाचन खूप होतं. त्याच्यानंतर ते गुगलवर शिफ्ट झालं. वा. आता आपण तरुणपणाकडे वळूयात थोडंसं. तरुणपण म्हटल्यानंतर आपण प्रत्येकानेच कॉलेज लाईफमध्ये जे जे काही केलं आहे ते सगळं तुम्ही केलं असणारच. कॉलेजविषयी सांगा ना. कॉलेजची इमारत किती छान होती वगैरे वगैरे, शिक्षक किती छान होते. नाही, मित्र आणि खास करून मैत्रिणी यांच्याविषयी ऐकायला आवडेल. असं आहे की ज्यांनी मला शिकवलं अशी एक व्यक्ती इथे बसली आहे. अच्छा. नंतर ओळख करून देईल. बरं. त्याच्यामुळे मी काय होतो याचं इथे मला काही खोटं बोलता येणार नाही. जे आहे ते सांगा ना, सांगा. मिसेस अडे इथे बसले आहेत. बरं. त्यांनी मला कॉन्स्टिट्यूशन शिकवलं आहे. त्या माझ्या शिक्षिका होत्या लॉ कॉलेजमध्ये. वा. आणि त्यावेळी मी चांगला विद्यार्थी होतोय नक्की सांगतील त्या. हो ना. हो. नाही, मी म्हणतो की तुम्हालाही काही नवीन गोष्टी कळाव्यात याच उद्देशाने मी इथे बसतोय. बाकी माझा काहीच उद्देश नाही इथे बसणारा. बघा मी पहिल्यांदा तर सायन्स कॉलेजला 11वी-12वीला होतो. त्यातली परवाच एक गंमत मी सांगितली की केमिस्ट्रीचं जर्नल सबमिट करायचं होतं, वर्कबुक सबमिट करायचं होतं. वर्षभर काही केलंच नव्हतं. मग घाईघाईने आपले ते डायग्राम जे आहेत तर ते पुस्तकावर आपला कागद ठेवायचा, त्याला पेट्रोल लावायचं आणि ते काढायचे. ते केलं तरी पूर्ण होऊ शकलं नाही. मग म्हटलं आता काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल. मग असं लक्षात आलं की जे लोक जर्नल सबमिट करतात हे व्हॅल्यूवर वगैरे कोणी उघडून पाहत नाही. ते थेट आपलं त्याच्यावर एक तर टोचा मारतात आणि ते बाजूला ठेवतात. आणि टोचा मारला म्हणजे पुढचा माणूस तो यूज करू शकत नाही. तर हे मला लक्षात आलं. मी म्हटलं ही चांगली सिस्टीम आहे. त्यामुळे मग हे म्हटलं आता जर्नल वगैरे काही तयार करायची आवश्यकता नाही आहे. एक जुनं जर्नल घेतलं, त्याचं कव्हर बदललं, त्याला नवीन कव्हर लावलं, छान आपलं नाव लिहिलं आणि ते सबमिट केलं. आणि कोणी उघडून पाहिलं नाही. टोचा मारला आणि ते गेलं आणि मला मार्क मिळाले आणि मी पास झालो. म्हणजे तर असं इनोव्हेशन्स जे आहेत, इनोव्हेशन्स हे असे थोडे थोडे मी करायचो. पण गंमत काय होते, अशी इनोव्हेशन्स करणारी जी माणसं असतात ती जेव्हा मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचतात. आता कोणी कव्हर बदलून आणलेली कुठली फाईल यांच्यापर्यंत आली तर त्यांना पटकन लक्षात येत असेल. नक्कीच. नाही का? नक्कीच लक्षात येतं. जनरली असं होतं ना की वर्गात खूप मस्ती करणारा जो मुलगा असतो तो नंतर पीटी टीचर होतो.
म्हणजे असं असं असतं, कारण मस्ती करणारी मुलं त्यालाच कंट्रोल करता येतात. पण कधी काही एखादी मुलगी आवडली आहे, तिला कधी प्रेमपत्र लिहिलं आहे, कधी काही कविता केली आहे तिच्यावर? कारण जनरली बघा, मी तरी कविता करायला सुरुवात केली जेव्हा माझा प्रेमभंग झाला. प्रेमभंग झाला म्हणजे कविता, मुलगी आवडली की कविता करायला सुरुवात होते आणि प्रेमभंग झाला की कविता फोफावू लागते. असं जनरली सगळ्या कवींचं असतं. तर कधी कविता लिहिण्याकरता प्रेम झाला पाहिजे किंवा प्रेमभंग झाला पाहिजे असं नाही आहे. बरोबर. मी सुरुवात राजकीय कवितांनी केली. हो, आणि राजकीय कविता लिहायला आठवते? नाही, आता तशी आठवत नाही. पण ज्या काही मग नंतर काही कविता अशाच गमतीत करायला लागलो. ते एक अशीच म्हणजे रिएक्शन म्हणून किंवा असं काहीतरी मजा करायची म्हणून एक कविता आम्ही लिहिली होती. तर ती जेवढी आठवते तेवढी म्हणतो. म्हणजे ॲक्च्युली ती कविता वगैरे काही नाही आहे, पण असंच काहीतरी आपलं करायचं म्हणून. तर तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे ना का अर्थ अनर्थत असतो. अरे तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कवितामध्ये वे. पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे कशी हृदयाला भेदून गेली पाहिजे, मनाला छेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. अरे वा वा, रामदास जी आठवले बसले ते वा म्हणाले म्हणजे पावती मिळाली. यापेक्षा मोठी पावती अलीकडच्या काळात माझं इन्स्पिरेशन तेच आहे. खरंय, मी आता त्यांच्याच सारख्या कविता करायला लागलो. खरंय. वा, बरं, मला सांगा, कधी काही बाचाबाची झाली आहे कॉलेजमध्ये? काही कोणी दम भरलाय किंवा कधी काही आमच्या कॉलेजमध्ये एक फार चांगलं होतं की भांडणं वगैरे फारसे काही व्हायचे नाही. म्हणजे आम्ही निवडणुका लढायचो आणि किंवा जे काय असायचं, निवडणुका झाल्यानंतर हारलेले आणि जिंकलेले दोघेही एकत्र संदल बोलवायचे, सगळे एकत्र नाचायचे. जिंकला असो का हारला असो, सगळे एकत्र गॅदरिंग करायचे. त्याच्यामुळे तसा काही आमच्या कॉलेजला फारसा काही असं भांडण असा विषय नव्हता. हा एकच होतं की प्रत्येक म्हणजे गॅदरिंगच्या वेळी एक आमच्या कॉलेजमध्ये एक अचानक अशी टायटलची एक कॅसेट रिलीज व्हायची. टायटल्स प्रत्येकाला टायटल्स दिलेले. बर. आणि ती कोणी रिलीज केली आहे कोणाला कळायचं नाही, पण ती सगळे वाजवायचे. बर. आणि त्याच्यात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे टायटल्स मिळायचे. तर थोडे बहुत भांडणं व्हायचे ते त्याच्यावरनं व्हायचे, बाकी कधी भांडण वगैरे काही असं नाही. अच्छा, बर. राजकारणी झाला नसतात तर काय झाला असतात? अर्थात वकील, काही प्रश्नच नाही. 100% वकिलीच करायची होती. वकिलीच करायची होती. पण मग तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही काही ॲड्स पाहिल्यात तुमच्या, मॉडेलिंग वगैरे केलं तुम्ही शूटिंगसाठी. ते काय होतं म्हणजे ते मॉडेलिंग कसं काय? तो ॲक्सिडेंट होता. विवेक रानडे नागपूरला एक फार चांगले आर्टिस्ट, फोटोग्राफर आणि ॲड गुरु आहेत. तर आमचे मित्र आहेत ते. तर साधारण इलेक्शन वगैरे झालं होतं आणि निकाल वगैरे यायचे होते, मध्ये वेळ होता आणि म्हणून त्याच्याकडे एक दिवस जाऊन बसलो होतो. तर तो मला असं म्हणाला, विवेक, की अरे तुझे काही फोटो आपण काढू, जरा ते पोर्टफोलिओ तयार करू. म्हटलं आता इलेक्शनच्या आधी करायचं, इलेक्शन नंतर काय, आता काय तुला काही काम आहे का? म्हटलं नाही, रिकामाच आहोत सध्या, काउंटिंगपर्यंत वाटच पाहिजे आहे, पण जो एक पोर्टफोलिओ आपण तयार करू. म्हटलं करू. गेलो. मग म्हणे तू असं कर, परवा आपण तुझं आपलं शूटिंग बिटिंग करू. मी गेलो तर त्याने वेगवेगळे कपडे बिपडे बोलवून ठेवले होते वेगवेगळ्या प्रकारचे. मी म्हटलं ठीक आहे बाबा, आपण वेगवेगळे कपडे घालून फोटो काढून बघू. म्हणून त्यांनी खूप वेगवेगळ्या कपड्यांमध्ये फोटो बिटो काढले, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये काढले. मला आपली मजा येत होती, टाइमपासही होत होता. आणि कसं आपण दिसतो, जरा फोटो प्रत्येकाला आवडतोच की नाही आपला, कसाही काढला तरी. मलाही छान वाटत होतं. पण सगळं झालं, काढल्यावर त्यांनी आपल्या ते स्क्रीनवर वगैरे मला दाखवले, बघ अशी निघाले. मला आता तुला माहिती आहे का मी या फोटोचं काय करणार आहे? काय करणार आहे? म्हणे मी आता हे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वापरणार आहे. मी म्हटलं अरे काय वेळ आहे का तू? म्हटलं असं नाही म्हणाला, आता माझं ठरलं आहे. मला त्यावेळेस गंमत वाटली. पुन्हा 2 दिवसांनी त्याचा फोन आला, अरे येतो का? म्हटलं काय? अरे मला ते सगळे होर्डिंग्स वगैरे सगळे तयार होऊन आले आहेत.
मी म्हटलं अरे तू काय पागल आहे का म्हणून मी गेलो त्याच्याकडे. त्यांनी खरंच तयार केलं होतं. तो म्हणाला नाही नाही मी हे लावणार. म्हणाला हे फायनल आहे. मला एवढी भीती वाटली. मी म्हटलं आता काय लोक रिॲक्ट करतील वेळ लागलेला, म्हणून मी निघून गेलो शनी शिंगणापूरला. ज्या दिवशी होर्डिंग लागले त्या दिवशी. आणि 3 दिवस फोनच चालू केला नाही. आणि दर्शन शनी शिंगणापूर चिरडी बिरडी दर्शन बिर्शन घेत काय रिकामाच होतो. त्यामुळे कारण तेव्हा काय म्हणजे इलेक्शन आणि रिझल्ट याच्यामध्ये बराच अंतर असायचं. तर 3 दिवसांनी फोन सुरू केला. फोन सुरू केल्याबरोबर पहिला ज्याचा फोन आला तुम्हाला फार चांगला मस्त होर्डिंग लागला तुमचं. तर म्हटलं चला हा बरा बोलला. मग मी त्याला फोन लावला घाबरत. तुम्हाला फार चांगली रिॲक्शन आहे लोकांची. म्हटलं अरे काय नाही नाही म्हणाला तू ये तर नागपूरला काय प्रॉब्लेम नाही, लोकांची चांगली रिॲक्शन आहे. मग मी गेलो नागपूरला. ठीक आहे ते म्हणजे फार काही कोणी त्याच्यावर कमेंट केली नाही. पण अचानक एक दिवस मला डॉक्टर घटाटेंचा दिल्लीहून फोन आला आणि ते म्हणाले अरे देवेंद्र तू काय ॲडव्हर्टिजमेंट केली. म्हटलं हो. अरे म्हणा अटलजींनी ती बघितली, अटलजींनी तुला बोलवलंय. आता मी घाबरलो. ते काय झालं की मला असं वाटतं NDTVने की कुठल्या तरी चॅनलने आता म्हणजे हे असं होतं ना की म्हणजे माणसाला कुत्रा चावला तर ती काही स्टोरी होत नाही, पण कुत्र्याला माणूस चावला तर स्टोरी होते. त्यामुळे बाबा शाहरुख खान आमिर खान वगैरे किंवा अशा कोणा मॉडेलनी किंवा एखाद्या हिरोनी केली असती तर ती काही न्यूज नव्हती. पण एका राजकारण्याने मॉडेलिंग केल्यामुळे ती नॅशनल न्यूज होऊन गेली आणि त्यांनी ती दाखवली आणि ती अटलजींनी बघितली. म्हणजे अटलजींनी तुला भेटायला बोलवलंय. तर मी खरं म्हणजे घाबरलो. मी म्हटलं आता काय नेमकं अटलजी म्हणतात की बाबा हे कोणते धंदे लावले तुम्ही. गेलो तिथे. गेल्याबरोबर अटलजींनी बोलवलं आओ मॉडेल MLA असं मला आणि असं बाजूला बसवलं, पाठीवर थाप बीप मारली, मिठाई खिलाव म्हणे. अरे बहुत बढिया तुम्हाला तो मैंने देखा. आणि 15-20 मिनिटं त्यांनी फार त्या ठिकाणी एकदम तारीफ केली. चांगलं वाटलं. तिथे आपला एपिसोड संपला. म्हणजे चांगला एपिसोड नाही. आणि अटल माणूस कुत्र्याला एकदाच चावतो ना. माझ्या 2 स्पेशल नाटकात वाक्यच आहे. तो म्हणतो जर कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नव्हे, माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी. हे बरोबर बोलला तुम्ही. पण अटलजींविषयी बोलायचं झालं तर अटलजी हे खरोखर रसिकच होते आणि फक्त राजकारणातच उंच वारसा आहे. मग यांनी पासपोर्ट बदलायचा का त्यांचा? पासपोर्टवर मग पत्ता कुठला येणार? आणि जर समजा असं झालं म्हणजे असं होऊ नये खरं तर, पण मग विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का तुम्हाला? राजकीय ब्रीफ नाही आहे. नाही मला हा प्रश्न असो, मी हा विचार मला विचारायला सांगितला होता. पण बरं मला असं ऐकिवात आहे की तुम्ही नागपूर ते शनी शिंगणापूर तुम्ही जात होतात तर तुम्ही खूप रॅश ड्रायव्हिंग करायचं असं मी ऐकलंय. काय ते म्हणजे ड्रायव्हिंग हे पॅशन होतं? रॅश नाही करायचो पण थोडं वेगाने करायचो. मला खिशात असायचे. बँकेत तरी त्यावेळेला असायचे पैसे? अजूनही वॅलेटनेच ठेवत खिशातच नाही? अजूनही नाही? अरे वा. बँकेत असो का नसो मित्रांजवळ असायचे ना, त्यांना काय चिंता आहे. आणि आमचा एकूण खर्च काय होता लॉ कॉलेजमध्ये, तर कॉलेजच्या समोर एक समोसेवाला होता आणि कॉलेजच्या मागे एक समोसेवाला होता. याच्याकडची उधारी देणं बंद झालं की त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडे झालं की याच्याकडे जायचं. या व्यतिरिक्त फार काही खर्च नव्हतेच, त्यामुळे तसं काही पैसे वगैरे नाही लागायचे. वा वा, मित्रांकडे असले पाहिजे. मी असं ऐकलं की मुख्यमंत्री झाल्यानंतर एक दिवस मुलगी तुमची असं म्हणाली की बाबा सगळ्यांचे आई बाबा शाळेत सोडायला येतात, तुम्ही शाळेत सोडायला येत नाहीत, आणि तेव्हा तुम्ही काय केलं ते मला ऐकायचं. नाही, ॲक्च्युली फादर्स डे होता त्या दिवशी. अच्छा. आणि फादर्स डे असल्यामुळे मला माझी मुलगी म्हणाली की आता उद्या बाबा फादर्स डे आहे तर तुम्ही येणार का. म्हणाले, तिला असं वाटलं की हा कधीतरी दिसणार आपला बाप खरंच येईल का म्हणून तिने विचारून घाबरत घाबरत विचारलं. म्हटलं येईल ना मी. मग गेलो आम्ही तिथे फादर्स डेला. आणि मग तिथे काही खेळबिळ होते, तिथे खेळबिळ तिथे आम्ही खेळलो. त्यामुळे इतर जे मुलं त्यांचे वडील वगैरे आले होते त्यांना जरा आश्चर्य वाटत होतं की बाबा. पण शेवटी म्हणजे मला तर मुलीला सोडायला रोज जायला आवडेल, म्हणजे रोज काही जायला मिळत नाही. आणि खूप मला आनंद वाटला म्हणजे त्या दिवशी, आणि तिलाही समाधान वाटलं की आपला बाप आला बाबा. विदाऊट सिक्युरिटी. विदाऊट सिक्युरिटी नाही. आणि कसं आहे, गमतीशीर गोष्ट ही आहे ना त्यामधली मेख अशी आहे की कधी कधी आपला परिवार जो असतो तो फक्त आपल्या बायका पोरं आणि आपले आई वडील एवढा
न ठेवता तो जेव्हा आपण विस्तारित त्याचा विस्तार करत जातो तेव्हाच तर एक मोठं स्वप्न पाहत मोठी गोष्ट करता येते आपल्याला. आणि आपल्या लेकरांचा विचार करता करता महाराष्ट्रातल्या देशातल्या इतर लेकरांचा विचार केला जातो तेव्हाच खरं तर प्रगती शक्य होते. एक फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. लोकसत्ताची आता एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे की एक ती मुलगी, कोणीही काही प्रश्न विचारला की ती मुलगी जाते आणि म्हणते की माझ्या बाबांना माहिती आहे याविषयी, माझ्या बाबांना माहिती आहे. तर मला तुम्हाला असं विचारायचं की वडिलांचा वारसा, तुम्ही वडिलांच्या आठवणीविषयी आपण सुरुवातीलाच बोललो, वडिलांचा वारसा या मुलाला मिळाला आणि या बाबांचा वारसा तुमच्या मुलीला मिळतोय, त्याविषयी काय वाटतं? एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आपण जे घेतलं, म्हणजे ते तसं आहे ना की कसं माये सोडलंस तुझ्या मायेचं तू घर, स्वतः सासरी नांदून मला दिलंस माहेर. म्हणजे आपल्याला मुलीला माहेर देण्यासाठी आपल्याला सासरी नांदावं लागतं. तसं तुम्ही वडिलांचं घेऊन आता तुमच्या मुलीला तुम्ही जे देत आहात ती जडणघडण, त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नाही, खरं म्हणजे मी जर तुलना केली तर माझ्या वडिलांच्या 10% देखील मी नाही. म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं जनतेचा माणूस म्हणतो तसे माझे वडील होते. म्हणजे आजही अनेक लोक मला भेटतात, म्हणजे आमच्या वडिलांचा लोकांशी संबंध असा होता की रात्री 12-1 वाजता कोणाच्याही घरी जायचं, 1 वाजता त्याला बाहेरून शिव्या देऊन बोलवायचं, का रे का झोपायची वेळ आहे का, असं रात्री 1 वाजता त्याला विचारायचं, मग त्याला उठवायचं, त्याच्या घरच्यांना जेवण बनवायला लावायचं, मग 3 वाजेपर्यंत गप्पा मारत बसायचं असे. पण तो जो एक जिव्हाळा होता, बरोबर, त्यामुळे म्हणजे त्यांचं जे फिरणं होतं विदर्भात, महाराष्ट्र, सगळीकडे, नागपुरात, मला अनेक वेळ आश्चर्य वाटतं की त्यांचे काय 2-4-10 डुप्लिकेट होते का. कारण जो मला भेटायचा तो सांगायचा की तू आमच्याकडे तर रोजच यायचे, आमच्याकडे तर नेहमीच यायचे तुमचे वडील. तर ती एक लोकांशी संबंध ठेवायची आणि कोणाच्याही करता सर्वस्व पणाला लावायचं. म्हणजे शेवटी माणसाच्या काय आठवणी कशा राहतात, तर एक मला असं वाटतं अंतुले साहेबांच्या काळामध्ये त्यावेळेस आपले ते सिमेंटचं रेशनिंग झालं होतं आणि सिमेंट मिळायचं नाही घर बांधायला. आणि मग अंतुले साहेबांनी काही आमदारांची एक कमिटी केली होती. ती कमिटीमध्ये म्हणजे आपल्याला घर बांधायचं तर एक प्रपोजल त्या कमिटी पुढे ठेवावं लागायचं. मग ती कोणाला किती बॅग सिमेंट द्यायची असा निर्णय करायची आणि मग तेवढं सिमेंट मिळालं तर घर बांधता यायचं. तर इतके लोक, मग त्यात काही गैरव्यवहारी झाले, मग लोकांनी गैरफायदाही घेतला. पण मला इतके लोक मिळतात की आमचं घर झालं तुमच्या वडिलांमुळे. कारण वडिलांची सवय होती की अरे तुझं काय घर बांधणं चाललंय का, स्वतः फोन त्याला बोलवायचे, बघ तू लगेच ॲप्लिकेशन कर आणि तू सिमेंट घेऊन जा. तर असं एक जिव्हाळा सगळ्यांची आणि कमिटमेंट इतकं होतं त्यांचं की एकदा एका भागामध्ये पक्षाचं काम हे वाढत नव्हतं किंवा एंट्री नव्हती, त्या ठिकाणी गेलं तर म्हणजे बिलकुल दगडं मारायची अशी परिस्थिती होती. तर वडिलांनी त्या ठिकाणी पांठेला भाड्याने घेतला आणि 3 महिने तो पांठेला स्वतः चालवला, त्याच्यावर बसून पान लावले. आणि म्हणजे आमचे आजोबा रावसाहेब वगैरे त्याच्यामुळे जरा ते मॅजिस्ट्रेटही होते, त्यांचा प्रश्न होतोय. लोकांनी तक्रारी केली की काय रावसाहेब शोभतं का तुमच्या मुलाला ते पांठेल्यावर बसून, पण वडिलांनी त्याची काही चिंता केली नाही. आणि मग त्या पांठेल्यावर जे गिऱ्हाईक यायचे त्यातल्या 4 लोकांना कार्यकर्ता बनवलं, त्यांच्या माध्यमातून त्या एरियात गेले आणि तिथे पार्टी त्यांनी उभी केली. तर हे असं प्रचंड कमिटमेंट असलेले वडील होते. किंवा अगदी म्हणजे एक आमचे पहिल्यांदा जे आमदार म्हणून निवडून आले विनोद गुडधे म्हणून नागपूरमध्ये, ते नेहमी सांगतात की आमच्या सुमतीबाई सुकळीकर उभ्या होत्या निवडणुकीमध्ये. तर जैताळा भाग होता, गाव होतं, त्या गावामध्ये सुमतीबाई सुकळीकरांची सभा ठेवली होती. त्या सभेवर दगडं मारले. तर वडिलांनी विचारलं की दगडं कोणी मारले, तर म्हणजे ते यशवंतराव गुडधेंच्या पोरांनी मारले. तर दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले तूच पार्टीचं काम कर. तर तो म्हणाले मीच तर काल दगडं मारले. म्हणाले नाही तूच कर. असं करून त्यांना जोडलं आणि मग पहिल्यांदा त्यांना तिकीट दिलं 74 साली वगैरे निवडणुकीचं. पण त्यांच्या घरून खूप दबाव आला, कारण काँग्रेसचे घर होतं. त्यांनी फॉर्म भरलेला न सांगता वापस घेतला. पुन्हा पुढची निवडणूक आली, पुन्हा त्यांच्याकडे गेले, म्हणाले तुलाच लढायचं आहे. ते तयार झाले, ते लढले आणि सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करून निवडून आले. तर अशी चिकाटी भयानक होती त्यांच्यामध्ये. आणि
लोकांच्या कामाकरता काही करायचं कुठले म्हणजे रोजचं त्यांचं ठरलेलं होतं की 10 ऑफिसेसमध्ये लोकांना घेऊन जायचं आणि त्यांची कामं करून द्यायची. तीच मला वाटतं तीच पुण्या त्याच्यामुळे ते बघितलं आणि प्रामाणिकता इतकी होती की जीवनामध्ये प्रामाणिकपणा हा सगळ्यात मोठा त्यांचा गुण होता. बरोबर. आणि म्हणून मी बघितलं आणि बघा त्याच्यातनं त्यांचे संबंधही खूप होते. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेस ते कॅन्सरने आजारी होते आणि अगदी शेवटच्या स्टेजेसमध्ये होते, शंकरराव चव्हाण असतील किंवा शरदराव पवार असतील, सगळे अनेक वेळा त्यांच्याकडे यायचे आणि त्यांना खूप म्हणजे पवारसाहेबांनी तर 2-3 वेळा त्या काळामध्ये की बाबा तुम्ही प्रदेशात जा, आपण शासनाला सांगू, शासनाच्या मार्फत करू. पण त्यांचं म्हणणं होतं की मला माझ्या म्हणजे जीवनामध्ये मरण लिहिलं असेल तर मला माझ्या देशात मरायचं आहे, मला काही विदेशात मरायचं नाही. जे काही आता ट्रीटमेंट इथे मिळते तीच ट्रीटमेंट मी घेणार आहे. तर असं एक खूप म्हणजे एक ज्याला भांडवल आपण म्हणतो ते त्यांचं सगळं भांडवल हा त्यांचा स्वभाव होता. बरोबर. आणि म्हणून मी म्हणजे ते गेले तेव्हा मी 17-18 वर्षाचा होतो. पण फॉर्च्युनेटली मला काही लहानपणापासून एक तर चहा पाणी देणे हे सगळं काम माझ्याकडे असल्यामुळे आणि कधी कधी त्याच्यासोबत दौऱ्यात बसून निघून जायचो मी आपल्या गाडीत बसून. खूप जवळून पाहायचं मला एक सगळा योग आला. तर त्यातनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा प्रभाव हा माझ्या जीवनावर खूप आहे. बरोबर आहे. अगदी ते असल्याशिवाय म्हणजे ते ॲडमिनिस्ट्रेशन, त्या लोकांशी बोलणं, तो संपर्क वाढवणं हे असल्याशिवाय हे लहानपणापासूनच ती बीज आहे. असं काही म्हणजे आता मुख्यमंत्री झाल्यापासून वेळच मिळत नाही. हो, एक्झॅक्टली. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा म्हणजे असं आहे की काही जीवनामध्ये सेट पॅटर्न्स नाही ठेवले. सेट पॅटर्न नाही आहे, ते कधीच नव्हते. बरं. त्यामुळे जेव्हा जे जमेल ते तेव्हा करायचं अशी पहिलेपासूनच पद्धत राहिली आहे. तो क्षण जगायचा खूप म्हणजे हा तो क्षण जगायचा, स्वतःवर फार काही बंधनं टाकायची नाहीत. बरं, आता राजकारणाविषयी खरंच काही विचारणार नाही, आतापर्यंत विचारलं नाही. पण मला एक गोष्ट नक्की विचारावीशी वाटते की एक कार्यकर्ता तुम्ही सर्वात तरुण महापौर तुम्ही झालात. महापौर झाला तेव्हाचा जो क्षण होता तो क्षण आणि त्यानंतर एक जेव्हा मुख्यमंत्री म्हणून अनेक लोकांचं नाव चर्चेमध्ये होतं, पण अचानकपणे तुमचं नाव आलं आमच्यापर्यंत. तर आम्हाला सुद्धा एक सर्वसामान्य माणूस म्हणून राजकारणाशी तसा संबंध, पण आम्ही पाहत असतो, आम्ही वाचत असतो, अग्रलेख वाचत असतो. आम्हाला सुद्धा आश्चर्य होतं आणि एक थोडीशी मजाही वाटली की काम करणारा एक माणूस, एक तरुण तडफदार मुलगा, त्या एका तरुणाला मुख्यमंत्री पद मिळालं. तुमची नेमकी भावना काय होती? अगदी अगदी म्हणजे बघा ज्यावेळेस महापौर झालो ना त्याही वेळी असं कधी वाटलं नव्हतं की महापौर बनवू शकू. मी नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आलो त्याही वेळेस म्हणजे गंमत अशी होती की पक्षाचं काम चालू केलं होतं. मला एक दिवस सांगितलं की या वॉर्डात तुला लढायचं आहे. तर त्यावेळेस कोणालाच माहीत नव्हतं की माझी 21 वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत. तर म्हणजे मी कोणाला सांगितलं नव्हतं. पण नरसिंहराव साहेबांनी त्यावेळी तो आपला किंवा मला वाटतं राजीव गांधींनी 74वी घटना दुरुस्ती आणली आणि त्या 74 नरसिंहरावांनी आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे 6 महिन्यांनी निवडणुका पुढे गेल्या. आणि त्याच्यामुळे मी एलिजिबल झालो. तर मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मी लॉ कॉलेजला होतो, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायचं होतं, मी फायनल इयरला होतो. आणि त्याच्यानंतर 5 वर्ष विरोधी पक्षात तेव्हाही काम करायला मिळालं. अतिशय इफेक्टिव्ह काम मी 5 वर्ष केलं आणि त्याचा फायदा असा झाला की 5 वर्षांनी पुन्हा जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी 8 लोक जुने निवडून आले होते, बाकी सगळे नवीन होते. दुसऱ्यांदा निवडून आलेले पक्षात 8 लोक होते. पहिल्यांदाच पक्षाची मेजॉरिटी आली होती नागपूरमध्ये आणि त्या 8 लोकांमध्ये माझा 5 वर्षाचा परफॉर्मन्स हा फारच चांगला होता. त्याच्यामुळे पण तरी देखील मला असं वाटत होतं की माझं वय थोडं कमी असल्यामुळे मला महापौर नाही बनवणार, मला स्टँडिंग चेअरमन बनवतील, मला उपमहापौर बनवतील असं मला वाटलं होतं. पण मला महापौर बनवलं, म्हणजे इट केम टू मी ॲज अ सरप्राईज. मलाही अशी खूप काहीतरी आपण बनणार हे तर माहिती होतं, कारण 8 लोकांमध्ये माझा नंबर लागणारच होता तो. पण त्यावेळेस महापौर झालो. त्याच्यानंतर ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाचाही विषय होता, बघा पार्टीचा मी अध्यक्ष होतो
पण जे अध्यक्ष झालो तोपर्यंत मला हे वाटलं नाही की मी अध्यक्ष होऊ शकतो. खरं. अध्यक्ष झालो त्या दिवशी असं कधी वाटलं नाही की मी मुख्यमंत्री होऊ शकेन. एखादा मंत्री होऊ शकेन असं निश्चित वाटलं होतं, पण मुख्यमंत्री होऊ शकेन असं कधी वाटलं नव्हतं. पण गोष्टी जशा जशा अनफोल्ड होत होत्या त्यातनं थोडासा मेसेज मिळत होता की आपण कुठेतरी चाललो आहे. पण तुम्ही प्रचंड शांत होतात, तुम्ही काहीही बोलत नव्हता टेलिव्हिजनवर, कुठेही मीडियामध्ये काहीच तुमचं एकही स्टेटमेंट नव्हतं, अत्यंत शांतपणे. हा जो शांतपणा आहे तुमच्यामध्ये तो कुठून आलाय? हा जो संयमीपणा आहे पहिली गोष्ट अशी आहे की राजकारणात शांत राहणं हा सगळ्यात मोठा सद्गुण आहे. शत्रू आहे, सगळ्यात मोठा सद्गुण आहे. तुम्हाला काय बोललं पाहिजे हे कळण्यापेक्षा काय बोलू नये हे कळलं तर राजकारणात तुम्ही जास्त यशस्वी होता. आणि शांतपणा तर माझ्यामध्ये माझ्या वडिलांपासून आला. पण तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो की कसं आपण शिकत असतो. अरुणभाई गुजराती हे मंत्री होते आपल्या या अर्बन डेव्हलपमेंटचे, आणि त्या काळात शोभाताई आमच्या काकू या आमदार होत्या. आणि आमचा एक मित्र होता, त्याचं काही काम होतं, तर मी काकूंकडे त्याला घेऊन गेलो. म्हटलं काकू ते आपले गुजराती साहेबांकडे काम आहे, आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे. काकू म्हणाला चल. मग आम्ही गेलो तर गुजराती साहेब म्हणाले शोभाताई तुम्हाला घाई आहे की थोडा थांबू शकता? तर काकू मी थांबते, काही अडचण नाही. आम्ही बसलो. बसल्यानंतर मी बघितलं की कोणी येत होतं, काही वाटेल ते बोलत होतं, कसेही तिथे वागत होतं. त्या प्रत्येकाला गुजराती साहेब अतिशय शांतपणे उत्तर देत होते, नो रिॲक्शन. इतक्या चांगल्या पद्धतीनं, म्हणजे मी तर काय फार आपल्याला काही मंत्र्यांचा अनुभव नव्हता. मंत्री इतकं चांगलं वागतात, इतकं शांतपणे वागतात असं सामान्य माणसाला वाटत नाही. कारण कोणी उलटही बोलत होतं, कोणी सुलटही बोलत होतं, कोणी कसंही वागत होतं, कोणी धक्काबुक्की करत होतं. ते सगळ्यांना त्यांनी शांतपणे संपवलं. आणि मग आम्हाला बसवलं. मग ते मित्राचं निवेदन वगैरे आम्ही दिलं, त्यांनी लिहिलं वगैरे. मग मी त्यांना म्हटलं की साहेब एक गोष्ट विचारू का? म्हणाले विचार. म्हटलं साहेब हे असं कसंही लोक वागून राहिले, पण तुम्ही किती छान शांतपणे सगळ्यांना म्हटलं साहेब टॅकल केलं. म्हटलं हे फार चांगलं आहे. म्हणाले असं आहे देवेंद्र, एक लक्षात घ्या की आपण चांगल्या घरचे लोक आहोत. आपल्याला चांगल्या गोष्टी जीवनात मिळालेल्या आहेत, ईश्वराने दिल्या आहेत. माझे वडील आजही म्हणाले सूत कापतात स्वतःचं, म्हणजे समृद्धी असली तरी स्वतः सूत काटून त्या ठिकाणी ते कपडा हे करतात. हा जो आलेला माणूस आहे ना, याला काम होणं हा तर त्याचा एक महत्त्वाचा विषय आहेच, पण त्यातल्या अनेकांना हे कसं मंत्र्याला सुनावलं याच्यातही त्याला आनंद आहे. तर घेऊ द्या ना त्याला आनंद, काय त्यांना आपल्याला काही वाईट थोडी होतं काय. तर ते वाक्य माझ्या मनामध्ये त्या दिवशी बसलं आणि त्या दिवशीपासून ती माझ्यामध्ये बिंबवलं. त्यामुळे कोणी तुमचा अपमानही केला तरी काही फरक पडत नाही, त्याने काही तुम्ही लहान होत नाही. उलट त्याला आणि मला म्हणजे आमच्यापैकी आता जे राजकारणात त्यातले अनेक लोक अनुभवत असतील की अनेकांना यातच मजा असते की बाहेर जाऊन सांगता आलं पाहिजे. असं सुनावून आलं त्या देवेंद्र फडणवीसला, ठीक आहे सुनावलं, त्याने काय फरक पडतो. पण आम्ही नट जे असतो ना, बरोबर आहे, ही फिलॉसॉफी खूपच सुंदर आहे आणि ती दिसते सुद्धा आता तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. परंतु आम्ही नट अनेकदा सुराचा खूप अभ्यास करत असतो आणि म्हणजे विलन करायचं असेल तर वेगळा सूर. इव्हेंट्स जे अनफोल्ड, एक तर सदा सर्व काळ आवडणारा मला अमिताभ बच्चन आहेत, नेहमीच मला आवडतात ते. त्याच्या व्यतिरिक्त विनोद खन्ना मला फार आवडायचे. विनोद खन्ना फार मला मनापासून आवडायचे विनोद खन्ना. आणि अलीकडच्या काळातले अनेक म्हणजे रणबीर कपूर फार गिफ्टेड चांगले नट आहेत. माधुरी दीक्षित, मला काजोल फार आवडायचे. अरे वा, काहीतरी जुळलं आमचं, मजा आली मला, वा वा. आणि संगीतकार, आवडते संगीतकार R.D. बर्मन. वा. बर, आता हे सगळं झालं, काही राहिलं का? नट झाल्या, गीतकार. आणि R.D. बर्मन संगीतकार म्हणून नाही, त्यांनी थोडेसे गाणे म्हटले आहेत. हो, खूप छान. त्यांच्या आवाजात जो दम होता काही म्हणजे बरं, तुम्हाला जर अगदी आता तुम्हाला काय सहज शक्य म्हणा,
पण जर कधी तुम्हाला शक्य झालं तर यूट्यूबवर किंवा कोणी तुमचे बंगाली मित्र असेल तर आर डी बर्मनने बंगालीमध्ये जी गाणी गायलेली आहेत म्हणजे इकडे दिये जलते हैं फूल खिलते हैं वगैरे जे किशोर कुमारने इथे गायलं ते आर डी बर्मनने तिकडे ज्या पद्धतीने गायलं आहे ते अनबिलिव्हेबल आहे. तर तुम्हाला तो संग्रह करता आला तर तुम्ही तो नक्की करा. आणि म्हणजे एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की साधारणपणे आर डी बर्मन साहेबांनी पाश्चिमात्य असं संगीत खूप जोरात आणलं, पण 1942 लव्ह स्टोरीला त्यांनी जे संगीत दिलं आहे ते पूर्ण भारतीय आहे. म्हणजे त्यांच्या याच्यापेक्षा म्हणजे त्यांचं जे त्यापूर्वीचं त्यांनी जे काही संगीत दिलेलं आहे त्याच्यापेक्षा एकदम वेगळं त्यांनी संगीत दिलं. खरं. आणि त्या माणसामध्ये एवढा म्हणजे एवढी ताकद होती की माणसाला हलवण्याची ताकद त्या माणसामध्ये. खरं आहे. आजही अनेक गोष्टीच्या रिमिक्स होतात त्या आर डी एकट्यात नको. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही म्हणाल सुरात सूर मिसळता तुम्ही गाणं म्हटलं तुमच्यासोबत म्हणेल नक्की. हो बिलकुल. ठीक आहे चला. बरं हा योग कधी यायचा. मला वाटतं ते गाणं तुमचं आवडतं असावं. जिंदा है हमी से नाम प्यार का, रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी की आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है. क्या बात आहे. आता आणे साहेब या ठिकाणी बसले आहेत, तर मी वकिली करायची होती आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आणे साहेबांचंच ऑफिस जॉईन केलं होतं. मला काही स्वतंत्र विदर्भ तिकडनंच झाले आणि काही महिने मी त्यांच्या ऑफिसला होतो. नंतर असं लक्षात आलं की तिथे माझ्याकरता कोणीही केस घेऊन यायचं नाही, पण गटर साफ झालेलं नाही आहे, रस्ते साफ नाही आहेत अशी महानगरपालिकेची, कारण मी त्याच नगरसेवक झालो होतो फायनल इयरला असल्यामुळे. त्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये असले लोक सगळे फार मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली आणि म्हणून मग एक दिवस त्यांची माझी चर्चा झाली आणि माझं ऑफिस वेगळं केलं आणि ते फक्त कॉर्पोरेटरचं केलं. करूनच टाकलं, झालंच नाही आणि काही प्रश्नच नाही. म्हणजे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ हे अगदी मनापासून आवडतात आणि म्हणजे अनेक नाही असं काही नाही. असं काही पुढचं विचारत नाही, काय असेल ते लक्षात आलं असेल. फक्त एकच सांगतो की अनेक वर्ष माझ्या आईचा माझा संवाद चालतो आणि त्या संवादात मी तिला शेवटी असं सांगतो की बाबा लोक जगण्यासाठी खात असतील, मी खाण्यासाठी जगतो. तुम्ही बनवता कधी? हा, मला बऱ्याच गोष्टी बनवता येतात. हो, आणि माझा दावा असा आहे की माझ्या एवढा चांगला चहा कोणालाच बनवता येत नाही. नक्की आपण तिथे नक्की मला वाटतं जायला हवं चहा प्यायला. मला असं वाटतं आपण थांबूया. अतिशय